नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल. आजची प्रमुख बातमी. महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रे दारूमुक्त करा. कळंब तहसील कार्यालयासमोर दारूमुक्त आंदोलन. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तहसील कार्यालयासमोर आज दारूमुक्त आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रे दारूमुक्त करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. दारूमुक्त आंदोलन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रमुख भाई रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळंब तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनाचे मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा समन्वय समिती प्रमुख ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ यांनी केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की कळंब शहरातून पंढरपूर शेगाव पालखी महामार्ग जातो. या मार्गावरून दरवर्षी शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी पायी प्रवास करतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, धार्मिक परंपरेचा आणि पवित्र वातावरणाचा सन्मान राखण्यासाठी दारूबंदी अभियानाची सुरुवात प्राथमिक स्वरूपात कळंब शहरापासूनच करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांच्या परिसराला दारूमुक्त घोषित करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा समन्वय समिती प्रमुख ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी कळंब तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी दारूमुळे समाजात निर्माण होत असलेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून संसार रस्त्यावर येत आहेत. महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. तर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे लहान वयातील मुलांमध्येही दारूचे व्यसन वाढत असल्याचे अनेक नागरिकांनी आपल्या मनोगतातून सांगितले. वक्त्यांनी सांगितले की महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि सर्व धर्मांच्या श्रद्धास्थानांची पवित्र भूमी आहे. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन तसेच इतर सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, दर्गे, चर्च, गुरुद्वारे, विहार आणि तीर्थक्षेत्रांच्या परिसराला दारूमुक्त घोषित करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दारूमुक्त महाराष्ट्रासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. वाढते व्यसन, कौटुंबिक कलह, आर्थिक संकट आणि युवकांची अधोगती रोखण्यासाठी शासनाने तातडीने कठोर निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ, हे एक संत वचन आहे. आणि आत्ताचा काळ हा पंढरपूरची जी वर्षातली सर्वात मोठी दिव्य आणि भव्य वारी आषाढी महावारी, या वारीमध्ये आळंदीहून पंढरपूरला माऊलींची आणि तुकोबरायची जी दिंडी आहे, माऊलींना आणि तुकोबरायला घेऊन निघालेले जी 11 लाख वारकरी आहेत, आणि इतर क्षेत्रावरून मग ते गजानन महाराजांची दिंडी असेल, रुक्मिणी मातेची दिंडी असेल, आणखीन शेवगाकरा दुसऱ्या अनेक दिंडी असतील, या दिंड्याला सागरासारखा समाज भूवैकुंठ पंढरी, पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे, अशा वैकुंठाच्या ठिकाणी म्हणजे पंढरपूरच्या ठिकाणी आपल्याला शासनाला विनंती करायची आहे, आग्रह करायचा आहे की पंढरपूर असेल किंवा पंढरपूर सारखी जी तीर्थक्षेत्र आहेत महाराष्ट्रातली, कमीत कमी ती तरी दारूमुक्त व्हावीत. आपल्या सर्व वक्त्यांनी दारूचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत आणि दारूचे दुष्परिणाम सांगण्यापेक्षाही प्रत्येकाला पदोपदी प्रत्येकाच्या घरामध्ये दारू दुष्परिणामाला आणि दारूच्या सेवनाला किती विरोध आहे. या दारूनं कुटुंबाची कुटुंब, माणसाची माणसं ही लयाला गेली, त्यांची घरं बसली, त्यांच्या महिला विधवा झाल्या. अशा दारूच्या दुष्परिणामाचा
इफेक्ट कमीत कमी तीर्थक्षेत्रावर तरी नको. तिथं दारू असेल तर तिथं चोरी आहे, मारामारी आहे, व्याभिचार आहे, त्याच्यानंतर ॲक्सिडेंट आहेत. अशा पुण्यपावन ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी तरी शासनानं दारूची विक्री म्हणा, दारू बाळगणं म्हणा, दारू पिऊन त्या क्षेत्रात प्रवेश करणं म्हणा, याच्यासाठी बंदी करावी. या आंदोलनाच्या मार्फत, वारकऱ्याच्या मार्फत आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम नागरिकाच्या वतीनं सरकारला 100 वेळेस हात जोडून विनंती आहे, सविनय विनंती आहे, लोटांगण घालून विनंती आहे की शासनानं पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात मध्ये कमीत कमी 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये दारू विक्री होऊ नये आणि दारू पिऊन या क्षेत्रामध्ये माणसानं प्रवेश करू नये अशा स्वरूपाची बंदी घालावी. एवढ्यासाठी ही चळवळ उभी आहे. आणि या चळवळीमध्ये आपण सर्व, नोहे हा एकट्याचा खेळ, सगळ्यांच्या ताकदीनं. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातली दारू ही मुक्त किंवा दारू बंद होऊ शकत नाही, पण हे अर्ध सत्य आहे. आपल्या सर्वांचं बळ एकवटलं तर अशक्य काहीच नसतं. शासनाचं, आपण एक म्हण आहे मराठीमध्ये, नाक दाबलं की तोंड उघडतं. या न्यायानं हे समाजहिताचं कार्य, लोकहिताचं कार्य शासनाच्या लक्षात आहे, पण याच्यातून मिळणारा महसूल कमी होत असेल आणि त्याच्यातून त्या लोकहिताच्या म्हणजे त्या अनुदानावर म्हणा, त्या दारूच्या दुकानावर मिळणारा महसूल आहे, या महसुलावर डोळा ठेवून शासन ते काम लवकर करत नाही. हे खरं जरी असलं तरी शासनानं आपण आपल्या योजनेमार्फत समाजाला जी फ्री ऑफ चार्ज काही अनुदान देतो तो खर्च जर कमी केला तर या दारूपासून मिळणारा महसूल कमी झाला तरी चालेल, पण लोकहितासाठी तीर्थक्षेत्रातली दारू मुक्त होणं, कमी होणं, परवाने कमी होणं, कमीत कमी 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये दारू विक्री होऊ नये. तिथं दारू पिणारा मनुष्य त्या 5 किलोमीटरमध्ये ते तीर्थक्षेत्रात जाऊ नये अशा स्वरूपाची आदेश करावा, आदेशित करावं, GR काढावा अशी सर्वांच्या वतीने विनंती आहे. आज प्रत्येक गावातलं भेसळयुक्त दूध असेल, भेसळयुक्त अन्नपदार्थ असतील आणि गुटखा असेल, याच्यावर जर मकोका सारखा कडक कायदा लावून गुटखा, दारू आणि अन्न भेसळ बंद होऊ शकतं, तर मग दारू का बंद होऊ शकत नाही? तसे कायदे सरकारकडे उपलब्ध आहेत. तुम्ही मंदिराजवळ दारू दुकानाचा परवाना देताय, शाळेजवळ दारू दुकानाचा परवाना देताय, कॉलेजजवळ देताय. एवढंच नाही, मंदिराच्या आसपास लाखो हजारो दारू दुकानाचे परवाने आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या बाजूला सुद्धा दारू दुकानाचे परवाने आहेत. असं न करता सरकारने एक व्यापक अशी बैठक घेऊन मंत्रालयात सर्व मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी आणि असा कायदा करावा की प्रत्येक गावात तीर्थक्षेत्राच्या गावात तर दारू नसावी, परंतु प्रत्येक गावापासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत दारूच विकली जाऊ नये असे परवाने देऊ नयेत. आणि त्याचबरोबर ज्या अवैध मार्गाने दारू विक्री होईल त्यांच्यावर देखील कायदेशीर कार्यवाही, कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि जर एक अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यावर भेसळ बंद होऊ शकते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब, आमच्या सुनेत्राताई पवार साहेब यांनी जर मनावर घेतलं तर हा पुरोगामी विचारांचा, साधू संतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दारूमुक्त झाल्याशिवाय राहू शकत नाही. आणि प्राथमिक पहिली जी मागणी आहे आमची की तीर्थक्षेत्र दारूमुक्त करावी, ही मागणी तात्काळ आपण दखल घेऊन याच्यावर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या आषाढी वारीपूर्वी आपण तीर्थक्षेत्रातली दारू दुकाने बंद कराल अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर हा कळंब शहरातून जाणारा खामगाव पंढरपूर हा दिंडी मार्ग, पालखी मार्ग म्हणून सरकारने मंजूर केलेला मार्ग आहे. या मार्गावरील देखील दारू दुकाने बंद करावी, कारण दारू पिणाऱ्या लोकांचा त्रास वारकऱ्यांना होतो. दारू पिऊन गाड्या चालवण्यामुळे दररोज लाखो अपघात होतात, त्याच्यामध्ये अनेकांचे बळी जातात, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि दारू पिण्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तर दारू बाबतीत
एक व्यापक आणि विस्तृत असं धोरण लवकरात लवकर सरकारनं जाहीर करावं, एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बालाजी शिवाजी ताते राहणार मस्ता खंडेश्वर. तुम्ही काय निर्णय घेतला आता मी आजपासून दारू पिणार नाही. नेमकं कशामुळं तुम्हाला काय वाटलं या आंदोलनामधून? आता जी मला जी बघितली परिस्थिती सगळे जे मार्गदर्शन केलं जे ऐकलं ते सत्यच आहे. त्याच्यामुळे आता मनावर थोडा परिणाम झाल्यासारखं वाटलं. त्याच्यामुळे मी